नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 12वी विषय मराठी. आपण आज लेखन पाहणार आहोत. लेखन म्हणजे निबंध लेखन पाहणार आहोत. तर आपण त्याचं प्रास्ताविक पाहूया. शालेय जीवनात तुम्ही निबंध लेखन केले आहे. विविध स्पर्धा संस्थांमार्फत आयोजित निबंध लेखनाच्या स्पर्धात तुम्ही सहभागी झालेला आहात आणि होणारे आहात. त्या दृष्टीने तुम्हाला निबंध लेखनाचे स्वरूप, त्यासाठीची पूर्वतयारी आणि प्रत्यक्ष उत्तम निबंध लेखन कसे करावे या संबंधीची माहिती असणे आवश्यक असते. या सर्वांचा उपयोग स्पर्धा परीक्षांमध्ये निबंध लिहिण्यासाठी तुम्हाला निश्चित होईल. बालपणापासून आपण बरेचसे निबंध स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे. शाळेमध्ये, संस्थांमध्ये, बाहेर आपण निबंध बरेचसे देऊ केलेले आहेत. त्या निबंधामध्ये आपण लिहिलेत निबंध, पण तो निबंध उरलेला नाही आहे. तर निबंध लेखनाचे काही नियम आहेत. निबंध लेखन कसं करावं या संबंधी माहिती आपल्याला असणं आवश्यक आहे. या सर्वांचा उपयोग आपल्याला स्पर्धा परीक्षेमध्ये निबंध होतो बरंच. म्हणून आपण निबंध लेखन कसं करावं ते आपल्याला बरंच माहिती असायला हवं. आता लक्ष द्या. निबंधाचे स्वरूप पाहूया आपण. नीट बांधलेला, नीट गुंफलेला, नीट जुळलेला असतो तो निबंध. म्हणजे नीट बांधलेला म्हणजे आपल्याला जो विषय मांडायचा आहे ना, त्याचा गाभा जो आहे, विषय जो आहे, तो पक्का करायला पाहिजे. आणि पक्का करत असताना वाक्यरचना जी आहे, ही वाक्यरचना एकमेकाला सांगड असणारी वाक्यरचना असायला पाहिजे. आणि ते प्रसंग जे आहेत ते एकमेकाला जुळणारे असायला. म्हणजे एकंदरीत निबंध लेखन करत असताना आपल्याला आपले वाक्य जे आहेत ते रचनात्मक आपल्याला असायला हवे. क्रमवार त्यामध्ये असायला हवे. सुसूत्रपणा त्यामध्ये असायला हवा. सूत्रबद्ध आपण जर निबंध लेखन केला तर निबंध लेखन आपला उत्तम होऊ शकतो. पुढे पहा. विषयाला धरून मनातील विचार आणि भावना यांची सूत्रबद्ध गुंफन करणं निबंध लेखनाचा अभिप्रेत असते. तुमच्या मनातील विचार जे आहेत, तुमच्या भावना ज्या आहेत, त्या संपूर्ण एक सूत्रबद्ध त्याची गुंफन आपल्याला करता आली पाहिजे. एकमेकाला सांगड असायला हवी. वाक्यांची सांगड असायला हवी. निबंध लेखनाचा हेच अभिप्रेत आहे. आणि निबंध लेखनामध्ये हेच महत्वाचं आहे की विषय तुम्ही मांडत असताना कशा पद्धतीने हाताळता, त्यातली वाक्यरचना कशी आहे, वाचकाला जिंकणारे आहे का, माणसावर किंवा वाचकावर परिणाम करणारे आहे का, अशा पद्धती आपली वाक्यरचना असायला हवी. निबंध लेखनात आत्मविष्काराला पूर्ण वाव असतो, भरपूर वाव असतो. तुमच्या मनातले विचार जे आहेत ना, ते मांडण्यासाठी फक्त एकच असा विषय आहे, तो म्हणजे निबंध, की जो तुम्ही इथं मांडू शकता. पण तोही अधिक प्रमाणात नव्हे. तुम्हाला जे माहिती आहे ते जर आपण मांडत बसलो तर तो निबंध होणार नाही. मर्यादित लेखन असायला पाहिजे. आपण पाहतो की स्पर्धा परीक्षा विषयाचा पाहते 250 शब्दात निबंध लिहा, 300 शब्दामध्ये निबंध लिहा. हा निबंध आपले विचार जे आहेत ते मर्यादित शब्दामध्ये वाचकांपर्यंत पोहोचण्याचं काम या निबंधामार्फत आपल्याला करायचं. मोजके शब्द असतात. म्हणजे आपल्याला एखाद्या विषयाच्या संदर्भात आपल्याला जे म्हणून माहिती आहे तितके म्हणून आपण माहित आहे ते सगळे लिहिणे म्हणजे निबंध लेखन नव्हे. तर निबंध लेखन म्हणजे सुसंगत आणि योग्य विचारांची, कल्पनांची अर्थपूर्ण गुंफन होय. म्हणजे त्या विधानामध्ये आपल्या सुसंगत पाहिजे, योग्य विचार असायला हवेत, कल्पना या अर्थपूर्ण असायला हव्यात. अशा पद्धतीची गुंफन त्यामध्ये निबंधामध्ये असायला हवी. पुढे पहा. निबंध म्हणजे एखाद्या विषयासंबंधी स्वतःचे विचार सुसूत्र सुबकतेने मांडून तो विषय ठराविक मर्यादेत लिहून पूर्ण करणे होय. आपला विषय जो आहे ना, तो सूत्रबद्ध पद्धतीनं आपल्याला बराचसा मांडता आला पाहिजे. आणि तो विचार मांडत असताना कुठल्याही पद्धतीचे वादंग निर्माण होता कामा नयेत, कलह निर्माण होता कामा नयेत. म्हणजे अशा पद्धतीने आपलं लेखन असायला पाहिजे की जे परिपूर्ण असेल. कुठल्याही पद्धतीचे संघर्ष त्यामध्ये असणार नाही.
अशा पद्धतीचा निबंध आपले विचार आहेत आपल्याला मांडता आले पाहिजे आणि अशा पद्धतीने लेखन आपण करायला पाहिजे. संस्कृतमध्ये अवघ्या 3 शब्दात निबंध साहित्य प्रकारचे नेमके वर्णन केले आहे. निबद्धते अस्मिन्नयित, अर्थात जिच्यामध्ये विषय गोवला जातो अशी वाङ्मयीन रचना म्हणजे निबंध. काय म्हटले बा, अशामध्ये ज्याच्यामध्ये विषय गोवला जातो अशी वाङ्मयीन रचना म्हणजे निबंध. तुमचा विषय जो आहे ना तो त्यामध्ये असायला हवा आणि ती रचना जी आहे ना ती वाचकांपर्यंत पोहोचायला हवी, तर त्याला निबंध म्हणायचे. आता पुढे पहा, निबंधात उत्तम विचारांचे, भावनांचे, अनुभवांचे, घटनांचे, व्यक्तिविषयांचे विवरणात्मक आणि माहितीपूर्ण विवेचन केले असते. ती एक मनोवेधक गुंफण असते. विविध विचारांचा ओघवत्या भाषेतील सुबोध आणि कलात्मक आविष्कार म्हणजे निबंध होय. काय म्हटले परत लक्ष द्या. निबंधात उत्तम विचार, चांगले विचार असायला पाहिजे. उत्तम विचारांचे, भावनांचे, तुमच्या मनामध्ये जे भाव आहेत ना ते भाव आपल्याला मांडता आले पाहिजेत. अनुभवांचे, तुम्ही जे काही अनुभवलेलं आहे ते अनुभव त्यामध्ये बरंचसं मांडता आले. घटनांचे, व्यक्ती विशेषांचे विवरणात्मक आणि माहितीपूर्ण विवेचन केले असते. ती एक मनोवेधक गुंफण असते. ती आपल्याला मांडणी करता आली पाहिजे आणि ती गुंफण जी आहे ते आपल्याला जमायला पाहिजे. आणि मनोवेधक गुंफण असते ती विविध विचारांचा ओघवत्या भाषेतील सुबोध आणि कलात्मक आविष्कार म्हणजे निबंध. काय म्हटले पहा, विविध विचारांचा ओघवत्या भाषेत सुबोध आणि कलात्मक आविष्कार म्हणजे निबंध. विविध विचार जे आहेत ना ते आपल्याला मांडता आला पाहिजे. ओघवत्या सोप्या भाषेत आपल्याला मांडता आले पाहिजेत आणि कलात्मक आविष्कार म्हणजे निबंध. आणि त्यातून आपण लेखन कला जी आहे ही कला म्हणजे खरा आविष्कार आहे, तो म्हणजे खरा निबंध. लेखनाची कला असते. आपण बरेचसं पाहतो मित्रांनो की आपल्या त्या गल्लीमध्ये म्हणा डॉक्टर आहेत, वकील आहेत, इंजिनियर आहेत, बऱ्याचशा व्यवसायांचे लोक बरेचसे आहेत, पण आपण आपल्या गल्लीमध्ये काही लेखक कधी पाहत नाही. खूप दुर्मिळ लोक आहेत. लेखन करायला खूप मोठं संपूर्ण कष्ट आहे. खूप वाक्याची सांगड जमते ना तोच लेखक होतो. त्याला विषय संपूर्ण मांडता येतो ना तोच लेखक होतो. म्हणजे आपल्याला इथं खूप मोठ्या अनुभवांची गरज आहे. आणि अनुभव आपले असणे गरजे, वाचनाची आपल्याला सवय असायला पाहिजे. आणि वाचन जर आपलं असेल ना तर आपण बरंचसं लेखन करू शकतो. म्हणजे इथं आपल्याला हा एक कलात्मक आविष्कार आहे, तो सहसा कोणाला विशेष जमत नाही आहे आणि आपण तो निर्माण करायला पाहिजे. पुढे, निबंधात एखाद्या विषयावरील साधक बाधक माहितीची, विचारांची सूत्रबद्ध आणि सुसंगत मांडणी केली असते. निबंधात एखाद्या विषयावरील साधक बाधक माहितीची, विचारांची सूत्रबद्ध आणि सुसंगत मांडणी केली असते. मग विषय आपले जे आहेत ना त्यामध्ये काही चांगले विचार आहेत, काही वाईट विचार आहेत. ती माहिती आपल्याला निबंधातून मांडायची असेल ना तर योग्य प्रमाणामध्ये मांडायला पाहिजे, योग्य प्रमाणे मांडायला पाहिजे. विचारांची सूत्रबद्ध आणि सुसंगत मांडणी केली असते. विचार जे आहेत आपले ते विचार सूत्रबद्ध पद्धतीने आपण जर मांडले तर आपला निबंध जो आहे तो वाचनीय ठरेल. निबंध लेखन ही एक कला आहे आणि प्रयत्नांनी ती साध्य होते. अथक प्रयत्नानंतर निबंध कला ही साध्य होते. आपण प्रयत्न जर केले ना तर आपल्याला लेखन करता येतं. आपण जर प्रयत्न जर नाही जर केले ना तर आपल्याला लेखन करता येत नाही. म्हणजे लेखन करताना आपल्याला खूप मोठ्या अनुभवांची, विचारांची, वाचनाची आपल्याला गरज आहे किंवा आपल्याला जी आवड असणं गरजेचं आहे. आणि हे अनुभव आपल्या पाठीशी असायला हवे. आपण निबंध लेखन करताना बरंचसं काही विद्यार्थी जे आहेत किंवा काही संपूर्ण निबंध आपण पाहतो त्या निबंधाचा संदर्भ देतात. पहा कोणत्या पुस्तकातून कोणतं उदाहरण घेतलेलं आहे ते संदर्भ देतात. संदर्भ सूची म्हणजे इथं संपूर्ण खूप अभ्यास करणारे लोक जे आहेत ना किंवा मुलं जे आहेत ना विद्यार्थी
ते त्या पद्धतीने निबंध मांडतात. या गोष्टी आपल्या वर्षा माहिती असणं गरजेचं आहे. आता निबंधाचे प्रकार पहा. निबंधाचे प्रकार, त्या स्थूल मांडणी निबंधाचे खालील प्रकार सांगता येते. त्यामध्ये पहिला प्रकार जो आहे तो वर्णनात्मक निबंध. वर्णनात्मक निबंध जो आहे त्यामध्ये स्थळ, ऋतू, निसर्ग, प्रवास, घटना इत्यादींचं वर्णन केलेलं असतं. म्हणजे स्थळाचं वर्णन, ऋतूंचं वर्णन, निसर्गाचं वर्णन, प्रवास वर्णन, घटना इत्यादी ज्या काही घटना ज्या आहेत त्याचं वर्णन करायचं असतं. पुढे पहा, दुसरा जो आहे तो व्यक्तिचित्रणात्मक निबंध. व्यक्तिचित्रणात्मक निबंध म्हणजे व्यक्तिप्रधान, चरित्रात्मक निबंध, व्यक्तिवर्णनात्मक निबंध असे निबंध बरेचसे आपण पाहतो. तिसरा प्रकार जो आत्मवृत्तात्मक निबंध, आत्मकथन, मनोगत प्रधान निबंध म्हणतो त्याला आपण. आत्मकथन त्याला म्हणतो आपण स्वतः आहोत की काय अशा पद्धतीचा भास निर्माण करून दिला गेलेला निबंध प्रकार हा आहे. पुढचा प्रकार आहे तो कल्पना प्रधान निबंध. कल्पनापूर्वक केलेला निबंध म्हणजे कल्पनारम्य निबंध. आपण कल्पना करू शकतो एखादी, आणि ती कल्पना जी आहे ती कल्पना करताना आपण संपूर्ण जे लेखन करतो त्या कल्पनेप्रमाणे लेखन करतो आपण, त्याला कल्पनात्मक निबंध असं म्हणतात. वैचारिक निबंध, त्यामध्ये प्रधान, विचार प्रधान, चिंतनपर, समस्या प्रधान, चर्चात्मक निबंध अशा पद्धतीच्या विचारावर आधारित संपूर्ण हा वैचारिक निबंध आपण लिहू शकतो. म्हणजे आपल्याला त्या गोष्टींची माहिती असणं गरजेचं आहे. त्यातला आपण पहिला प्रकार पाहूया, वर्णनात्मक निबंध. वर्णनात्मक निबंध, आपण पाहिलेल्या एखाद्या दृश्याचे, वास्तूचे किंवा प्रसंगाचे हुबेहूब शब्दात केलेले रेखाटलेले चित्र वाचकांसमोर उभे करणे म्हणजे वर्णनात्मक निबंध. आपण जे लेखन करतोय ना ते लेखन पुढच्या गृहस्थाला, वाचकाला तसं दिसायला पाहिजे समोर. इतके उठावदार शब्दांनी उठावदार वाक्य जर आपले असतील ना तो प्रसंग आपण हुबेहूब बरसा मांडू शकतो. म्हणजे म्हटले बा, आपण पाहिलेल्या एखाद्या दृश्याचे, वास्तूचे किंवा प्रसंगाचे हुबेहूब रेखाटले चित्र वाचकांसमोर उभे करणे म्हणजे वर्णनात्मक निबंध होय. आपण जे पाहिले, अनुभवले त्याचे शैलीदार वर्णन अशा प्रकारच्या निबंधात अपेक्षित असते. आपण जे पाहिले ना ते हुबेहूब आपल्याला तशा पद्धतीने रेखाटन करता आलं पाहिजे, आणि तसं रेखाटन जर आपण जर केलं तर आपला निबंध वाचनीय होऊ शकतो. म्हणजे त्याचे शैलीदार वर्णन अशा प्रकारच्या निबंधात बरेचसे अपेक्षित असते. एखादे दृश्य, सहल, घटना, सण, ऋतू, प्रवास, स्थळ यांचे खरे तर शब्दचित्रच रेखाटायचे असते. आपण सहलीला गेलो, आपल्याला म्हणतात आपले शिक्षक लोक की आपण ज्या सहल जी आपण सहलीला गेलो होतो त्याचा अहवाल तयार करा, निबंध लिहा. आपण जे काही आठवतात आपण ते लिहिण्याचा प्रयत्न करतो. त्यामध्ये काही संपूर्ण विद्यार्थ्यांना खूप सुंदर येतात. त्यांचं वर्णन असं असतं ना की खरं वाचनीय ठरतं ते. म्हणजे इथं दृश्य, सहल, घटना, सण, ऋतू, प्रवास, स्थळ याचे खरे शब्दचित्रच रेखाटायचे असते. लेखन करताना त्यात लालित्य आणि कलात्मकता असावी लागते. फक्त लेखन करायचे नाही, त्यामध्ये गोडवा असायला हवा आणि कलात्मकता असायला हवी. निबंधाकडे कॅमेऱ्यासारखे तीक्ष्ण नजर असेल, निबंध लेखकाकडे जर कॅमेऱ्याची तीक्ष्ण नजर असेल तर तो तपशीलवार निरीक्षण करू शकतो. आता काही निरीक्षक आहेत बघा मुलं, ते आहेत ते प्रसंग आहे ना अगदी त्यांच्या मनामध्ये पहिल्यापासून त्यांना माहिती असतात. ते त्यांच्या मनामध्ये साठवून ठेवले जातात त्यांनी ते. आणि अशा पद्धतीने सूक्ष्म निरीक्षण आहे ना हे निबंधामध्ये खूप गरजेचं आहे. सूक्ष्म हे वर्णनात्मक निबंधाचे शक्तिस्थान असते. वर्णाला भाषिक अलंकाराचे पाठबळ तर असतेच, शिवाय भाषा ओघवते असते. भाषा ही सोपी असते आणि इथं वर्णनात्मक निबंधाचे शक्तिस्थान असतं काय तर सूक्ष्म निरीक्षण. सूक्ष्म निरीक्षण जे आहे ना तीच खरी शक्ती आहे निबंधाची, आणि ते शक्ती जर आपण व्यवस्थितपणे वापरले तर आपला निबंध जो आहे तो वाचनीय ठरतो. वर्णाला भाषिक अलंकारे पाठबळ तर असतेच, शिवाय भाषा ओघवते असते. त्यामुळे भावनांचे, कल्पनांचे, विचारांचे गहिरे रंग भरणे तितकेच महत्वाचे असते. अधूनमधून भाषिक सौंदर्य कणांचे दोधन
हवीच. थोडक्यात वर्णनात्मक निबंधात भाषेचे महत्व अन्यन्य साधारण असते. भाषा ही खूप आवश्यक आहे. भाषा कशा पद्धतीची वापरायची किंवा कशा पद्धतीची आपली विधानं असायला हवीत. प्रसंग मांडत असताना ही विधानं खूप महत्वाची आहेत आणि अशी संपूर्ण विधानं वापरत असताना त्यात विचारांचे गहरे रंग भरता आले पाहिजे. आपल्याला अधूनमधून सौंदर्य कण आपल्याला उधळता आले पाहिजे, त्यातून मांडणी करता आली पाहिजे. आणि ही एक कला आहे. अशा पद्धतीची कला आपल्याला लेखनातून मांडता आली पाहिजे. थोडक्यात वर्णनात्मक निबंधात भाषेचे महत्व अन्यन्य साधारण आहे. यातून फक्त एकच जाणतं आपल्याला की या वर्णनात्मक निबंध जे आहेत त्यामध्ये भाषेला खूप मोठं महत्व आहे. पुढे पहा. नमुना विषय. आमची अविस्मरणीय सहल, वसंत ऋतू, मी पाहिले क्रिकेट सामना. याच्यावर तुम्ही संपूर्ण निबंध तयार करा. आपल्या अनुभवातून तयार करा. सुंदर वाक्यरचनामध्ये निर्माण करा. तुम्हाला जे जे आठवताना त्यामध्ये मांडण्याचा प्रयत्न केला ना तर आपला विषय जो आहे ना, हा विषय निबंध हा सफल होईल. तर अशा पद्धतीने आपण आज वर्णनात्मक निबंध पाहिला. उद्या या पाठाला आपण व्यक्ती चित्रणात्मक निबंध पाहूया. ओके, धन्यवाद.